कविता ताई ओ कविता ताई, काय झालं पाटील ताई? तुमच्या ध्रुवने कनी माझ्या रुद्रला किती मारलं. असं केलं का त्याने? बाई हा मुलगा पण आता नुसता गवून गेलेला आहे, त्याच्या पप्पांना सांगावं लागेल. नाही बाई खूपच आगाऊपणा करतं खरंच पोरं. काय सांगू ताई तुम्हाला, रोज रात्री आम्ही दोघं जण त्यांना धरून बसता, मुलीला पण आणि मुलाला पण व्यवस्थित शिकवतो. आम्हाला असं आवडत नाही, आपले मुलं चांगले वागले पाहिजे समाजात, हीच आपली आई इच्छा असते ना आई वडिलांची. आम्ही सगळं चांगलं सांगता, पण ते आले का त्याला मी सांगते आणि त्याला रागवते मी, असं करायचं नाही असं. नाही हो ताई, मी फक्त सांगायला आली होती, याची पण चूक असेल. माझा मुलगा बी काय गुन्हा नाही चुकी कोणाची का असे ना, पण आपल्या मुलांना समजवायचं काम आपलं असतं ना. ना. मग म्हटलं चल भेटून पण येऊ, सांगून पण काय नाही तसं. का कविती, तुला पोराला जरा वयन बियन लाव नका तर फिरत तू नाप नागत. तुला माहिती का म्हणा अंगावर डोकं फट टाकत आहे. होय जास्त लांबी नको चालू, स्वतःला पोऱ्याला दाबात येईन घरून निघाव. तू कुस्त्या खेळाले रंगीन लाज वाटच का ते झालं तुमची पडीस चांगलं तेलच लावास. बडा गाव विचारलं, बडा गावना पोरे गवाय दितीन यांनी मारो म्हणे गाया बी धीरावता म्हणे. आपल्या बी जतले लागो काय नाही खरं भाऊ बी कोणा घर बेटी उपाय दादा का येस का तू गावना पोरे गवाय दितीन बाई, कोणा पोरे कितला सुन्ना उतार कथा मी कोणा पाय पाय बी ठेवायचे मग पोऱ्या कोणा डोकं फोडी हो का त्यानं कोण फोट टाकू येस का कोणा घर जगडी राहिने हा म्हणत ती पोरच नाही शिकाडत. तुम्ही बोलायला पद्धत कशी होती बघ, कविती बोलली तुम्हाला चालतं सरपंच झाले मला होता.